नमस्कार. चेकमेट टाइम्सच्या वतीनं मी धनराज माने आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. पहिलं तर मी महाराज तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो. रामकृष्ण रामकृष्णारी. आता वारी झाली, तुम्ही वारीला गेला असाल आता? हो, मी वारीला होतो आता. वारीवरनच आलो द्वादशीच्या दिवशी. छान प्रवास झाला. ह्या वारीतले काही वेगळे असे अनुभव की यावेळेस शासनाने तुम्हाला अनुदान दिलं? शासनाने अनुदान दिलं, चांगली आहे. शासनाच्या म्हणजे चांगला विचार, चांगली बुद्धी की वारकऱ्यांची सेवा करावी हे त्यांच्या मनात आलं, चांगली गोष्ट आहे. अनुदान म्हणजे तसं पाहायला गेलं तर 20,000 अनुदानामध्ये एका दिंडीमध्ये 1000-1500 लोक असतात. तर त्या 20,000 अनुदानामध्ये असं काय वारकऱ्याचं? वारकरी हा स्वतःच्या स्वबळावरती तो वारी करतो. शासनाने दिलं हा त्याचा स्वीकार वारकरी करणारच. काही ना काहीतरी कार्यासाठी ते उपयोगीला येतील. चांगली गोष्ट आहे. सरकारने उलट याहीपेक्षा अधिक, मी तर म्हणतो सरकारने लाख रुपयापेक्षाही जास्त अनुदान जरी दिलं असतं तरी सरकारला असा काही फरक पडला नसता. बरोबर. म्हणजे शासनाने जास्त अनुदान द्यायला पाहिजे. पण शासनाने अनुदान दिलं आणि काही दिंडी प्रमुखांना यावेळेस दर्शन नाकारण्यात आलं, त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, तसं नाही झालं. ते शासनाने अनुदान दिलं, पण वारकऱ्यांचं असं मत होतं की देहूमधून येत असताना पुण्यापर्यंतचा जो रस्ता आहे तो एरिया मिलिटरी एरिया आहे, तो रस्ता छोटा आहे. एक वेळेस आम्हाला अनुदान नसेल तरी चालेल, पण तो रस्ता मात्र मोठा करून द्या. अनुदानाला विरोध केलाय असं नाही, आम्हाला रस्ता मोठा करून द्या त्या अनुदानाच्या बदल्यात. म्हणजे वारकऱ्यांना रस्ता मोठा झाला तर व्यवस्थित चालता येईल आणि ती कायमस्वरूपीची सुविधा होईल. म्हणजे ते उदाहरणार्थ आपलं एनडीएचं उदाहरण आहे. हा रस्ता जो छोटा आहे, लोकांची मागणी काय, मोठा करून द्या आम्हाला. म्हणजे थोडक्यात ह्या संरक्षण यंत्रणांनी वारकऱ्यांचाही मार्ग अडवलाय आणि संतांचा देखील मार्ग अडवलाय. जसं इथं सामान्य नागरिकांचं एनडीएचे अडवत आहेत. मग याला शासनाने काय केलं पाहिजे? लक्ष दिलं पाहिजे, करून दिलं पाहिजे. ही पण एक सेवाच आहे ना, जनतेची पण एक सेवाच आहे ना ती पण. बरं, जे शासन पाहिजे तेवढे प्रयत्न करत नाही असं मला वाटतं. करत नाही, कारण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. तसं बघायला गेलं प्रतिनिधींनी पोहोचलं पाहिजे तिथपर्यंत. हिंदुत्ववादी विचारांचं केंद्रात सरकार आहे, राज्यातही सरकार. ही हिंदूंची संत परंपरा चालते आणि तरी हिंदूंच्याच मेळ्यांना, ह्या रथयात्रांना जर अडचणी येत असतील तर कसं बघता तुम्ही याच्याकडं? सरकारने संरक्षण दिलं पाहिजे. सरकारने त्यांना जे लागते ते सुविधा सेवा दिल्या पाहिजे. हिंदुत्ववादी भारतच मुळात त्याचं नावच हिंदुस्थान आहे. भारतामध्ये राहणारे सगळेच हिंदू आहेत. माझं तर मी याच्याही पुढे जाऊन सांगू का, म्हणजे मी मराठीची व्याख्या ऐकली होती तशी हिंदूची पण व्याख्या सांगू इच्छितो. आचार्य अत्रे म्हणायचे, जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी, ज्याला मराठी भाषा बोलता येते तो मराठी, ज्याला आईला आई म्हणता येतं तो मराठी, ज्याचा तुकाराम महाराजांचा एकतरी अभंग पाठ तो या महाराष्ट्रातला मराठी. अशा अनेक व्याख्या आहेत. मग आईला आई म्हणणं हे जर एखाद्या मुसलमानाला जरी कळत असेल तरी तो या महाराष्ट्रातला मराठी आहे. तसं या भारत देशामध्ये राहून कुठल्याही जातीचा व्यक्ती, त्याला भारताबद्दल श्रद्धा असेल, भारताबद्दलचा स्वाभिमान असेल, हा हिंदुस्थान हे माझं घर आहे, तो सुद्धा हिंदुत्ववादी आहेच ना. जर तो गद्दारीच करत नसेल आपल्या मायभूमीबद्दल, ते सगळेच हिंदू आहेत. आम्ही सगळ्या जाती एक मानतो. का मानतो? त्याचं कारण आहे तुकाराम महाराजांनी सांगितलं म्हणून मानतो. माऊलींनी सगळ्यात मोठं म्हणजे क्रांती माऊलींची काय असेल, भिंत चालवली, रेड्या बोलवलेत, हे तर आहेच, हे चमत्कार आहेत. पण सगळ्यात मोठी क्रांती सगळ्या जातीचे संत एका पंक्तीला बसवले. नाहीतर ते कार्य झालं नसतं तर आज वारीला एवढा समाज चालला नसता. बरोबर. सगळ्या जाती एकत्र चालण्याचं एकमेव ठिकाण आहे पंढरपूरची वारी. विश्वाला व्यापकतेचा संदेश देतो वारीचा सोहळा.